शिर्डीमधील बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक व्यवहार आणि अवैध सावकारी प्रकरणामध्ये बंधू अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज दुपारी त्याला पुन्हा एकदा राहता दिवाणी न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। गेल्या 4 दिवसांपासून शिर्डी पोलिसांनी बंधू अशोक खरातची चौकशी केली आहे। चौकशीसाठी अशोक खरात पूर्णपणे सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय। तर या प्रकरणामधील साक्षीदारांची समोरासमोर चौकशी केल्यावरती अशोक खरात चिडल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे। मी कायदेशीर व्यवहार केला असून साक्षीदार मला मुद्दाम अडकवत असल्याचा आरोप त्यानं केलाय। मात्र हे सगळे आरोप करताना गेल्या 4 दिवसांमध्ये कल्पना खरात कुठे आहे याबाबत त्यानं मौन बाळगलेलं आहे। शिर्डी पोलीस त्याला आज दुपारी पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करतील। यावेळी पोलीस काय युक्तिवाद करतात आणि न्यायालयामध्ये काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी नितीन ओझा सध्या आपल्या सोबत आहेत। नितीन, खरं तर गेल्या काही दिवसांपासून शिर्डी पोलिसांनी अशोक खरातचा ताबा घेतलेला आहे, चौकशी केली जाते। या चौकशीमधून नेमकी काय माहिती समोर येते? आकांक्षा, निश्चितच जर पाहिलं तर बहुचर्चित जे शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक आणि सावकारकीचं प्रकरण होतं, या संदर्भात नाशिकमधील गुन्ह्यांचा तपास संपल्यानंतर शिर्डी पोलिसांनी अशोक खरातचा ताबा घेतला। गेल्या 4 दिवसांपासून शिर्डी पोलिसांच्या अशोक खरात ताब्यात आहे आणि त्याला वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती शिर्डी पोलिसांकडून केली जाते। त्यात जी कागदपत्र असतील, जे व्यवहार MOU त्यांनी केले, या सगळ्या संदर्भात त्याला विचारण्यात येते। तो काही माहिती पूर्ण देतोय तर काही माहिती अर्धवट देतोय। त्यामुळे जे पूर्ण सहकार्य म्हणावं तसं तो अशोक खरात या पूर्ण शिर्डी पोलिसांना करताना दिसत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्याचबरोबर काल जे साक्षीदार या सगळ्या खरेदी प्रकरणात होते यांची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली, त्यावेळेस तर अक्षरशः हा बंधू अशोक खरात त्या साक्षीदारांवरच उलटला की तुम्ही मला या प्रकरणात अडकवताय म्हणून। त्यामुळे कुठेतरी शिर्डी पोलीस आता आज त्याला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करतील कोठडी संपल्यावर। शिर्डी बरोबर, त्यामुळे आज न्यायालयामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।